नमस्कार, मी दत्ता कानोटे TV9 मराठीच्या एक्सप्लेनरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज सर्वात महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दिलेला राजीनामा। खरं तर प्रकाश महाजन हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अस्वस्थ होते। त्यांच्या अस्वस्थ होण्याची वेगवेगळी कारणं सुद्धा होती। त्यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना उत्तर दिलं। ते उत्तर दिल्यानंतर नारायण राणे यांच्याकडूनही प्रकाश महाजन यांना प्रति आव्हान देण्यात आलं आणि हेच आव्हान दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी नारायण राणेच्या विरोधात दंड ठोपटले आणि नारायण राणेचे कोणते कार्यकर्ते मला मारायला येणार आहेत सांगा असं म्हणत त्यांनी क्रांती चौकामध्ये येऊन उभे राहिले। हा सगळा मोठा ड्रामा झाला। या ड्रामा सुरू असतानाच प्रकाश महाजन यांनी कॅमेऱ्यासमोरच नारायण राणे यांच्या विरोधात थेट दंड ठोपटले। या संपूर्ण विषयाची संपूर्ण राज्यामध्ये खूप जोरदार चर्चा सुद्धा झाली होती। मात्र हा सगळा प्रकार घडत असताना एकटे प्रकाश महाजन नारायण राणे यांच्या विरोधात लढत होते। मात्र त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकाश महाजन यांच्या पाठीशी थांबलेली नाही। प्रकाश महाजन यांची ही पहिली खंत होती। प्रकाश महाजन यांची दुसरी खंत ही होती की नाशिक इथं जो काही पक्षाचा मेळावा झाला त्या पक्षाच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावलंच गेलं नव्हतं। त्यामुळे सुद्धा प्रकाश महाजन दुखावले गेले होते। त्यामुळे सुद्धा प्रकाश महाजन यांनी आपली उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। ही नाराजगी व्यक्त केल्याच्या नंतर अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांची भेटही झाली होती। या भेटीनंतर प्रकाश महाजन यांची काहीशी नाराजी दूर झाली होती। मात्र तरीही प्रकाश महाजन यांना पक्षाच्या संघटनात्मक बैठका असतील किंवा संघटनात्मक रचना असेल यापासून दूर ठेवलं जात होतं। प्रकाश महाजन हे व्यक्तिगत पातळीवरतीच पक्षाची भूमिका माध्यमांमध्ये ठासून मांडत होते। मात्र प्रकाश महाजन यांच्यावरती अंतर्गत दुसरा सुद्धा एक महत्त्वाचा दबाव टाकला गेला। तो म्हणजे प्रकाश महाजन हे पक्षातून निलंबित करण्यात आलेले वसंत मोरे यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलतात किंवा पक्षातून बाहेर पडलेल्या अनेकांच्या संपर्कात आहेत अशा स्वरूपाचा आरोप जो आहे तो प्रकाश महाजन यांच्यावरती लावण्यात आला। हा आरोप उघडपणे नव्हता। मात्र प्रकाश महाजन यांनी माध्यमांसमोर बोलताना हा जो आरोप आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। या तीन कारणांमुळे प्रकाश महाजन हे व्यथित झाले होते आणि त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला होता। खरं तर प्रकाश महाजन हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक भिडे गुरुजी यांच्यासोबत सुद्धा त्यांचा घनिष्ठ संबंध होता। मात्र ते सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत कार्यरत होते। प्रकाश महाजन याची कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर प्रकाश महाजन हे स्वर्गीय भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते प्रमोद महाजन यांचे लहाने बंधू आहेत। प्रमोद महाजन, प्रवीण महाजन आणि प्रकाश महाजन हे तीन भाऊ। प्रमोद महाजन हे मोठे, प्रवीण महाजन हे दुसऱ्या नंबरचे तर प्रकाश महाजन हे तिसऱ्या नंबरचे बंधू होते। प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांचा जो काही दुर्दैवी घटना घडली ती संपूर्ण भारताला माहितीच आहे। मात्र प्रकाश महाजन हे नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीपासून दुरावले गेले। ते काही काळ शिवसेनेमध्ये होते। मात्र शिवसेनेमध्येही त्यांना फारसं काही आपला जम बसवता आला नाही। त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आकर्षित होऊन मनसेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। मनसेमध्ये प्रकाश महाजन हे अनेक दिवस कार्यरत होते। मात्र अनेक दिवस कार्यरत असल्यानंतर सुद्धा त्यांना फक्त प्रवक्ता या पदाच्या पलीकडे कुठलंही पद दिलं गेलं नाही। अर्थात त्यांच्याच शब्दामध्ये अपेक्षा होती मात्र उपेक्षित ठेवलं गेलं आणि हे उपेक्षित ठेवल्यानंतर सुद्धा प्रकाश महाजन अनेक वर्षे हे मनसेमध्ये काम करत राहिले। मात्र अलीकडल्या काळात प्रकाश महाजन यांची मोठ्या प्रमाणात कोंडी व्हायला लागली। त्यांना कुठलीही किंमत दिली जात नव्हती किंवा त्यांनी केलेली वक्तव्य जी आहे त्याला सुद्धा गांभीर्याने घेतलं जात नव्हतं। थोडक्यात काय तर पक्ष आपल्या पाठीशी थांबत नाही, या उलट पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करतोय अशी खंत व्यक्त करत प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिलेला आहे। खरं तर प्रकाश महाजन हे मनसेचे मोठे नेते होते। पक्षाची भूमिका हे खंबीरपणे ते माध्यमांमध्ये मांडत होते। पक्षावरती कुठलाही आरोप झाला तर त्या आरोपाला सडेतोड उत्तर देणं हे प्रकाश महाजन आपापल्या परीने जोरदार करत होते। आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश महाजन यांच्या तोडीचा पक्षावरती निर्माण होणाऱ्या आव्हानांना उत्तर देणारा प्रवक्ता मनसेकडे आहे का हा एक प्रश्न निर्माण होतोय। निश्चितच प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडल्यानंतर किमान अंशी का होईना मनसेचं नुकसान होणं साहजिक आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।